नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी गावावरून आज पंढरपूरला म्हणजे माझ्या सासरी आलेले आहे. आणि पंढरपूरला आले, मग मला गावात थोडंसं शॉपिंग करायला जायचं होतं. छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या. मग इकडे मी माझं जे नवीन देवघर आहे त्याच्यासाठी मला आसन पाहिजे होतं, म्हणून मी आसन घेण्यासाठी इथं आले. आता हे पंढरपूरमधलं खूप मोठं दुकान आहे. तिथे सर्व प्रकारचे आसन, देवाचे वस्त्र वगैरे सर्व गोष्टी इथे मिळतात. तर ते मी घेण्यासाठी आले होते. आता त्यांनी मला 4-5 प्रकारचे दाखवले. आता मी कोणतं घेतलं हे तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. आता मी वस्त्र वगैरे घेतलं आणि मला आणखी शॉपिंग करायची होती. आता हे खूप मोठं दुकान आहे. आता तुम्ही बघा इथं केवढे मोठे ढीग वगैरे पडलेले आहेत कपड्यांचे. तरीही ते मला जो कलर पाहिजे होता तो नाही मिळाला. नंतर मी इथून हे पुढे गेले आणि मला इथं झुमर वगैरे दिसले. ते झुमर मला घ्यायचं होतं पण मी नाही घेतलं, कारण बघूया म्हटलं नेक्स्ट टाईम आल्यावरती घेऊया. आणि नंतर मला हे आवडलं. आता हे फक्त घेतलं मी. आणि नंतर आता गावात आलेच आहे तर म्हटलं पांडुरंगाचं दर्शन घेऊन जावं. तिथं गेले तर खूपच गर्दी होती, कारण आता क्रिसमसच्या सुट्ट्या, परत न्यू इयरची सुट्टी, अशा खूप सुट्ट्या लागून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये खूप गर्दी झालेली आहे. आता म्हणून मी फक्त नामदेव पायलीचं दर्शन घेतलं. आता बघा तुम्ही केवढी गर्दी आहे. आता थोडे दिवस जरी 2-3 दिवसांची सुट्टी लागून आली तर पंढरपूरमध्ये अशी गर्दी असते. आणि एकादशी वगैरे पण आलेली आहे. आता 1 तारखेला वगैरे काहीतरी एकादशी आहे, त्याच्यामुळे आत्तापासूनच गर्दी सुरू झालेली आहे. आता मी नामदेव पायलीचं दर्शन घेते आणि घरी जाते. चलो बाय, भेटूया नेक्स्ट